नमस्कार, मी प्रतीक्षा. आवाज इंडिया मराठीच्या गणपती पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर गेल्या अनेक एपिसोडमध्ये आपण अनेक गणपती मंडळांशी चर्चा केली, त्यांच्या नियोजनाबद्दल जाणून घेतलं आणि आताही आपण एका नवीन गणपती मंडळाबद्दल जाणून घेणार आहोत. खरं तर सध्या गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. विशेषतः मुंबईत देखील मोठा उत्साह गणेशोत्सवाला पाहायला मिळतो आणि त्याच निमित्ताने आज आपण चर्चा करणार आहोत सार्वजनिक उत्सव मंडळाचे भंडारी स्ट्रीट कापड गल्लीचे खजिनदार संजय भांबुरे यांच्याशी. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमात. नमस्कार सर, सर्वात पहिला प्रश्न आहे माझा की सगळीकडेच आता सध्या जय्यत तयारी सुरू आहे, त्याचप्रकारे तुमच्याही मंडळात आता सध्या जोरदार तयारी सुरू असेल. ती तयारी कुठपर्यंत आली आहे, कशी चालू आहे तयारी, काय सांगाल आम्हाला? तयारी आम्ही खरं म्हणजे आमचे जसं गणपती याच्यानंतर लगेच आम्ही 2 महिन्यानंतर आमची सर्वांची मीटिंग वगैरे होते, सर्व पदाधिकाऱ्यांची. पुढच्या येणाऱ्या उत्सवासाठी कशा पद्धतीने आपल्याला केलं पाहिजे त्या पद्धतीने आम्ही ती मग तयारी करतो. जसे जसे दिवस जवळ येतील तसे तसे आम्हाला अजून आतुरता निर्माण होते आणि त्या आतुरतेमध्ये असं वाटते कधी गणपती आले, कधी गेले, कधी आले कळतच नाही. म्हणूनच म्हणतात ना पुढच्या वर्षी लवकर या, कारण आपल्याला आतुरता असते. आणि ती अशी आतुरता निर्माण होत राहते ना, कधी गणपती आले कळतच नाही. आणि मग आता गणपती आलेत, अगदी 2 महिने 4 महिने आले की आम्ही जानेवारीपासून आमची सुरुवातच होते, लगभग चालू होते. जानेवारी आले, जानेवारीपासून 6 महिने कधी निघून जातात कळत नाही. मग ती मुलांची आमच्या पदाधिकाऱ्यांची मीटिंग घेणं, त्यातनं चर्चा करणं, त्या चर्चेतनं कशा पद्धतीची मूर्ती आणायची, कुठल्या पद्धतीची आणायची. मग त्यामध्ये प्रत्येक मंडळ पदाधिकाऱ्यांना, आमच्या कार्यकर्त्यांना मग त्यांची मीटिंग घेऊन बाबा सजावट असेल, कशा पद्धतीने मीटिंग आपण मूर्ती आणायची, हे करायचं आणि कशा पद्धतीने उत्साह पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने आपला उत्साह कसा जास्तीत जास्त होईल या पद्धतीचं आणि एक मार्गदर्शन करायचं, प्लॅनिंग करायचं. त्या प्लॅनिंगमध्ये बरेच अशा काही गोष्टी असतात, त्रुटी असतात. म्हणजे तुमचं वाद्य आहे, तुमचं त्यानंतर तुमचं मूर्ती आणताना आगमन आहे, मग आगमनाच्या वेळेला कशा पद्धतीने प्लॅनिंग केली पाहिजे, कशा पद्धतीने हे केलं पाहिजे. सजावट आहे, मंडपाचं काम आहे, सर्वात महत्त्वाचं काम असतं. सर्व तुम्ही काम करू शकता, पण महानगरपालिकेच्या ज्या परमिशन आहेत, BSTच्या गाईडलाईन्स आहेत, त्या पहिल्या आम्ही पूर्ण करतो आणि त्या पूर्ण केल्यानंतर मग आमचे पुढचे कार्यक्रम चालू होतात. मग असं करता 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 दिवस जवळ येतात, मग आतुरता अजून वाढली जाते. मग त्यामध्ये मी मग कशा पद्धतीने काम करायचं त्या पद्धतीने करत राहतो. पण गणपती कधी आला, आता तर अगदी म्हणजे गणपतीचे दिवस आता फार फार तर 10 दिवसावरती आलेत, 8 ते 10 दिवसावरती. आता आमचा गणपती आगमन आमचं 24 तारखेला आहे. ह्या 24/8 याच्यामध्ये 24/8/25ला आमचं आगमन आहे. सर्वात महत्त्वाचं आहे की आगमन आम्ही गणपती अंधेरीवरून आणतो आणि गणपती हा आमचा टिश्यू पेपरचा आहे. वा. आणि दक्षिण मुंबईतला पहिला गणपती आमचा टिश्यू पेपरचा, पर्यावरणपूरक. ही जी संकल्पना होती टिश्यू पेपरपासून किंवा पर्यावरणपूरक अशा गणपती बाप्पा तयार करणं, ही संकल्पना कुठून आली नेमकी? संकल्पना कसं झालं की मूर्तिकार असतात, आम्ही शोधत होतो की आम्हाला काहीतरी नवं हवं आहे, काहीतरी नवं हवं आहे म्हणजे की जेणेकरून पर्यावरणपूरक. मग आमचे एक पदाधिकारी आहेत, दीपक गाबणे म्हणून आहेत, एक चंद्र पाटील आहेत, ते नेहमी ह्या माध्यमात जास्त त्यांचं लक्ष असतं, ते बघत असतात. आणि दीपक गाबणे म्हणून जे आमचे माजी सेक्रेटरी आहेत होते पहिले, तर त्यानंतर त्यांनी बऱ्याच त्यांचं चालूच असतं, कुठे ना कुठे शोध चालूच असतो. त्या माध्यमानं त्यांनी बघितलं असं असं आहे. आमच्या मंडळातील सर्वांना एकत्र घेऊन, पदाधिकारी कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन त्यांनी विचार मांडला. त्यांचे आमच्या सर्वांचे विचार एकमत झाले आणि आम्ही ती मूर्ती टिश्यू पेपरने आणायची मूर्ती आम्ही ठरवली आणि टिश्यू पेपरची मूर्ती आणली. खरं तर कुठलाही उत्सव म्हटला की खूप उत्साहात असतात सगळे आणि उत्साहाच्या भरात, भावनेच्या भरात आपण बऱ्याचदा पर्यावरणाला नुकसान पोहोचवतो, न कळत. खरं तर बऱ्याचदा जाणून बुजूनही केलं जात नाही. हे कळत नकळत उत्साहाने पर्यावरणाला धोका निर्माण होतो. मात्र त्या सगळ्याची काळजी घेऊन आपण उत्सवच हे मूळ जे कारण आहे, गणपती बाप्पा जो आहे तोच मुळात पर्यावरणपूरक आणला तर ही किती छान संदेश खरं तर जातो सगळ्यांनाच. मला ना या गणेशोत्सव तुमच्या मंडळाचं, तुम्ही बऱ्याच वर्षापासून तुमचं मंडळ सुरू आहे, त्याबद्दलचा थोडा इतिहास जाणून घ्यायचा आहे. कुठून सुरुवात झाली, कशी झाली सुरुवात? मुळात म्हणजे आमचा जन्मही नसेल झाला,
1960 साली आमच्या मंडळाची स्थापना झाली. त्यावेळेचे आमचे जे पदाधिकारी त्यावेळेचे तो काळ वेगळाच होता, आम्हाला माहितीच नाही. आणि मग त्यानंतर 60व्या वर्षानंतर 60 ते 90व्या वर्षापर्यंत शाडूच्या मातीची मूर्ती, आणि शाडूच्या मातीची मूर्ती म्हणजे खूप वजनदार, आणि ते मूर्तिकार पाटकर म्हणून होते गिरगावातले. त्यांची खासियत अशी होती की ते विदेशातले मूर्त्या म्हणजे भूतान, थायलंड वगैरे अशा माध्यमातल्या अगदी प्राचीन ह्याच्यातल्या युगातल्या मूर्त्या, म्हणजे जसं तुमच्या लेण्यांमध्ये वगैरे असतात त्या पद्धतीतल्या त्या मूर्त्या घडवायच्या. आणि वैशिष्ट्य त्यांचं डोळ्यांची आखणी, त्या आखणी करता आमचा बाप्पा प्रसिद्ध आमच्या गिरगावमध्ये होता. खरं तर खूप महत्वाचं असतं बाप्पाचे डोळे आखणं, हे फार महत्वाचं आणि फार जबाबदारीचं काम असतं खरं तर. कारण ते एकदा ते डोळे ज्याने व्यवस्थित आखले ना, तर त्याच्यानंतर मूर्तीला एक वेगळंच रूप धारण करतं. खरं तर जिवंतपणा येतो असं म्हणतात एकदा डोळे. आणि आमच्या त्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं होतं की डोळ्यांमध्ये आपण बघतोय तर आपल्याकडे बाप्पा बघतोय आणि आपल्याशी बोलतोय असं वाटत होतं. आजही आता ते 1960 ते 90 पर्यंत आमची मूर्ती याच्या शाडूच्या मातीच्या याने आम्ही बनवत होतो. जसं जसं काळ बदलतो वेगळं येतं, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं युग आलं. मग 1990 नंतर आमचं प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं आमचा मूर्ती गेले. राजन खातू आहेत, त्यांच्याकडनं आमचं चालू केलं. मग त्यानंतर असं करता राजन खातू आहेत, त्यानंतर विजू खाते पहिले आमचे विजू खातू म्हणून ते आमचे पहिले मूर्तिकार, प्रसिद्ध मूर्तिकार, त्यांच्याकडनं आमची मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची झाली. लालबागला आपलं त्यांचं परेलला आहे आपलं त्यांचं वर्कशॉप आहे, तिथून झाली. तिथून मग राजन खातू म्हात्रे आहेत, असे चांगले प्रसिद्ध मूर्तिकारांकडून आमच्या पीओपीच्या मूर्त्या घडल्या गेल्या. आणि तो बाप्पा आमच्याकडे आला. खरं तर खूपच सुंदर भावना आहे ही, बाप्पा आपल्याकडे बघतोय वगैरे, किंवा ह्या जे भक्तगण असतील त्यांच्यासाठी ही खरंच खूप सुंदर भावना आहे. आता जसं तुम्ही म्हणालात की हे तुमचे तुमचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही टिश्यू पेपरचा गणपती बनवता, तर त्यासाठी तेवढ्याच संख्येने लोक बघायला येत असतील, मोठ्या संख्येने लोक बघायला येत असतील. या सगळ्यांचं नियोजन कशा पद्धतीने केलं जातं? नियोजन कसं असतं आमच्याकडे, कसं असतं की आम्ही जास्त म्हणजे की अगदी लाईन लावून पटकन लाईन लावा मग थांबा, हे आमचे प्रकार नाही. आम्ही सरळ मार्गाने सरळ जसे भक्तगण येतील तसे ते जातात. गणराया जो आहे, हा बाप्पा जो आहे, हे सात्विक आहे, सात्विकचं आहे. त्याला म्हणजे आपल्यामध्ये हिंदू धर्मामध्ये ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात की आपण ज्याला देवाला पाळतो, देवाची पूजा करतो, त्याला अगदी शुद्ध मनाने, शुद्ध अंतःकरणाने, हे न करता आपण तिथे त्याची पूजा केली पाहिजे. त्याला तिथे कसलं हे न झालं पाहिजे, त्या अंधश्रद्धा नाही, एक शुद्धता असावी लागते. मग आम्ही त्या पद्धतीने ते पाळतो. आणि सात्विक पद्धतीने आमच्याकडे पूजा अर्चा होते, आवर्तन होतं, सहस्त्रनामावली होते. सकाळी 7 वाजता आवर्तन, त्यानंतर सहस्त्रनामावली, दुपारी आरती, त्यानंतर संध्याकाळी आरती. म्हणजे अशा पद्धतीने एक पारंपरिक आणि सांस्कृतिक पद्धतीने आमच्याकडे कार्यक्रम केले, म्हणजे बाप्पाची आराधना केली जाते. आज आमच्या गणपतीच्या बाप्पाच्या ह्याला बऱ्याच लोकांनी आम्हाला देणगी दिल्यात. देणग्या म्हणजे कशा, अगदी म्हणजे सोन्याच्या तुमचे अगदी म्हणजे प्रत्येक हाताचे हे किंवा कर्ण वगैरे या पद्धतीने असे बरेच चांदीच्या आमच्याकडे जे आहेत ना, सोन्याचे नाही आहेत. जे काय आमचे अलंकार आहेत बाप्पाचे ना, ते सर्व चांदीचे आहेत. आपला बाप्पा, आपली ही संस्कृती, हिंदू संस्कृती टिकवायची म्हणजे आपल्याला करायचंच आहे. मग त्यासाठी आपण केलंच पाहिजे. मग ही हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी मग आपण काय करतो, वर्गणी काढतो, कोणाचे ह्याच्यातनंच आपला कार्यक्रम करतो. पण त्याच्यामध्येही आमचे जेवढे पदाधिकारी, कार्यकर्ते, आम्ही स्वतः पैसे तयार करतो. म्हणजे समजा कोण 5,000, जसे काय काय मुलं असतील त्या कार्यकर्त्याप्रमाणे, कोण 2,000, 3,000, कोण 5,000, म्हणजे मूर्ती आम्ही स्वतः आमच्या पैशाने आणतो. जसं तुम्ही शेड्युलिंग बद्दल सांगितलं, एक काहीतरी तुमच्या एक सिस्टम असते प्रत्येक गोष्टीची, तसं तुमच्याही मंडळाची गणेशोत्सवाच्या दरम्यान काहीतरी सिस्टम असेल. सकाळची आरती किंवा आरतीला खूप महत्त्व असतं, तो पिरियड असतो, तो खूप महत्त्वाचा असतो. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कशा पद्धतीने त्या आरत्यांचं नियोजन तुम्ही आखता? सर्वात महत्त्वाचं काय की आपल्या हिंदू संस्कृतीच्या माध्यमातून आरतीचा अर्थ काय की एक आपल्या मनातल्या भावना निर्माण होणे, त्यातनं ते स्पंदन निर्माण होऊन एक शक्ती निर्माण होते, त्यासाठी आरती. आणि बाप्पा आपल्याला प्रसन्न व्हावा. मग सकाळच्या 7 वाजता आमच्याकडे आवर्तन केलं जातं.
आवर्तन आहे, सहस्त्रनामावली आहे. मग त्या पद्धतीने भक्तगण आमचे जे काय आम्ही ठरवतो त्या पद्धतीने ज्यांना पाहिजे असेल ते घेतात. मग आवर्तन केलं जातं. मग नंतर आरती वगैरे हे करून त्या पद्धतीने परत दुपारी मग नैवेद्य वगैरे दाखवून संध्याकाळी परत 7-8 वाजता आमची आरतीची तयारी होती. आणि त्यातल्या त्यात सर्वात हे नुसतं आरती तयारी हे सर्व झालं शेड्यूल अख्खं. पण महत्त्वाचं काय की वस्त्रधारण, बाप्पाचं वस्त्र जे आम्ही जे पेहरावा जो असतो ना ते आमच्याकडे आहेत असे कलाकार आहेत, विनय सेलार आहेत, म्हणजे आमच्या कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, पण खूप उत्कृष्ट पद्धतीने ते करतात. आणि दरवेळेस आम्ही वेगळं वस्त्र आमचं वेगळं असतं. आणि तो जो लूक असतो ना आमचा येतानाही वेगळा लूक असतो वस्त्राचा आणि विसर्जनाचाही वेगळा लूक असतो. आम्हाला माहिती आहे, त्यांना माहिती आहे की कुठलं वस्त्र लागतं कशा, त्यामुळे बाप्पाचा लूक वेगळा येतो. हा एक महत्त्वाचं आहे आमचं आहे. आणि आरतीच्या पितांबर ॲक्च्युली वस्त्र. मग त्या पद्धतीने आमच्याकडे अशा पद्धतीने काम केलं जातं. माझा गणपती माझी जबाबदारी, माझा गणपती माझी जबाबदारी आमचं टॅगलाईन आहे. नाही, खूप छान ब्रीद वाक्य आहे हे. जसं तुम्ही आता म्हणालात की गणपतीचा एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही उत्सव साजरा करता. खरं तर गणेशोत्सव ची सुरुवात जी आहे ती गिरगावातून झालेली आहे आणि त्यामुळे परंपरागतरित्या ह्या गणेशोत्सव साजरा करण्यावर जास्त भर असावा असं अपेक्षित आहे गिरगावमध्ये. तुमच्याही मंडळाकडून अशा पद्धतीने परंपरा जपण्याचे प्रयत्न असतात का आणि ते कशा पद्धतीने तुम्ही पार पडता? सर्वात महत्त्वाचं आहे लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य मिळावं आणि आपले हिंदू लोक एकत्र यावे ह्यासाठी गणेशोत्सव चालू केले, सार्वजनिक गणेशोत्सव चालू केले. आता त्या माध्यमांना स्वातंत्र्य मिळालं. मग आता काय, मग आता हे करण्यासाठी मग आपण काय केलं पाहिजे की आपली संस्कृती टिकण्यासाठी आपण आपला गणेशोत्सव चालू ठेवला पाहिजे. म्हणून हा गणेशोत्सव चालू आहे. मात्र कुठेतरी मॉडर्नायझेशन होतं, त्यापासून तुम्ही लांब राहण्याचा प्रयत्न करता आणि पारंपरिक पद्धतीनेच ह्या गोष्टी पुढे गेल्या पाहिजे यासाठी काही प्रयत्न करता का? हो, आमच्याकडे म्हणजे असं प्रश्नच नाही. आता सात्विक पद्धतीने मूर्ती आणि प्रत्येक गोष्टीला आम्ही प्राधान्य देतो की जेणेकरून कुठल्या आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला कुठला अडथळा येता कामा नये, ज्याच्यामुळे आपण काय करतोय आपल्याकडनं चुकता कामा नये, आपण जी विधी करतोय त्याच्यामधनं काय चुकता कामा नये, की जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला एक त्याचा म्हणजे जे आम्ही जसं तुम्ही म्हणता की आवर्तन आहे, सहस्त्रनामावली आहे, मग त्यामध्ये काही आमचे स्तोत्र असतात, मुलांना वाचन करायला देणं वगैरे, त्यामुळे त्यांची नवी पिढीला पण तयार होते ना त्यामध्ये. खरं तर आपलंच बघून पुढची पिढी शिकते हे एक महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच तुम्ही प्रयत्न करत असता. आपली पुढची पिढी घडावी, पुढचा कार्यकर्ता घडवावा यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? आमचे पूर्वीचे जे पदाधिकारी होते, मग मला वाटतं हे काम करतात ना, मलाही काम करायला मिळालं पाहिजे, मलाही सेवा करायला मिळायचं, मी पण पदावर यायला पाहिजे. मग मी खूप अगदी हे उचल ते उचल, इकडे जा तिकडे, म्हणजे आम्ही वर्गणी काढायला जा असं मनापासून करत होतो आम्ही. मग ते बघता बघता आम्ही एवढे हे झालो की आज आम्ही ह्या पदावरती येऊन बसलो. आम्हाला कधी वाटलं नाही की आम्ही इथे एवढ्या पदावरती येऊन बसू. आता आमच्यामध्ये हे करता करता लहान मुलांनाही आमच्याकडे बघतात आणि करायला लागतात. आपण पण त्यांना ते एक भावना निर्माण होते. आणि त्याच्यामध्ये आमच्याकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की लहान मुलांवरती संस्कार चांगले होण्यासाठी मग आमच्याकडे लहान मुलांचे चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, अगदी बुद्धिबळ स्पर्धा असेल, त्या पद्धतीत नक्की त्यांना काहीतरी एक चांगलं मनोरंजन आणि शिकणं भौगोलिक आणि अशा माध्यमातून त्यांना उत्साह निर्माण व्हावा, अशा पद्धतीने आमच्या बऱ्याच स्पर्धा आम्ही घेतल्या जातात त्यांच्याकडनं. आणि आवर्जून गणपती बाप्पा आले, काका कधी आहे स्पर्धा, काका कधी आहे स्पर्धा, म्हणजे एवढं त्यांना ओढ लागलेली असते. म्हणजे त्यांना वाटतं की मला काहीतरी करावं. डान्सचे प्रोग्राम असतात, सांस्कृतिक नृत्य केले जातात. मग त्यामध्ये लहान लहान मुलं, मोठी मुलं अगदी ह्यानी उत्साहाने काम करतात की मला काहीतरी. आणि असा त्यामधनं आमचा उद्देश जातो की एखादा कलाकार आमच्या कुंभारवाडा विभागातनं एखादा जावा आणि मोठा व्हावा, ही एक अपेक्षा असते आमची. तर तुम्ही हे जे संकल्पना दरवर्षी तुम्ही राबवता, कुठलीही संकल्पना असेल गणेशोत्सवाच्या वेळेस, तर ती संकल्पना नेमकी कुठून येते, कशा प्रकारे तुम्ही चर्चा करता, कोण निर्णय घेता किंवा एकत्रित मिळून निर्णय घेता का, कसं असते नियोजन? सार्वजनिक उत्सव म्हटलं की सर्वांच्याच एकमताने, सर्वांच्याच मताने हा निर्णय घ्यायचा असतो. कोणाचं एकाचं हे नसतं. फक्त एक आहे की त्याच्यामध्ये ज्यांना माहिती आहे
जे बघतात, जे करतात, जातात, बघतात, चौकशी अनुभवी, करतात, अनुभव अनुभवी. असतो, मग त्यांच्या माध्यमानं ते आम्हाला मार्गदर्शन करतात. नाही ते अशा पद्धतीचं आता आम्हाला माहिती नव्हतं टिश्यू पेपरचा मूर्ती मिळते, होते कुठे मिळते, मग कुठल्या आम्ही यांनी बघितलं, हा चालेल, मग ते आम्ही एकत्र येऊन बसलो. बरोबर आहे. मग ह्या माध्यमांना आमच्याकडे कामं केली जातात आणि मग आम्ही सर्वजण एकत्र येऊन त्याची चर्चा करून सर्व एकमताने आमचं काम होतं. सर, आम्ही असं ऐकलंय की तुम्हाला तुम्ही जे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करता त्यासाठी तुम्हाला बरेच पुरस्कार देखील मिळाले. त्या पुरस्कारांबद्दल काय सांगाल आम्हाला? पर्यावरणपूरक मूर्ती ही तर आम्ही आत्ताच आणलेली. ह्याच्या अगोदरनंतर आमच्या शाडूच्या मातीच्या मूर्ती तर त्याचं आम्ही पूर्णपणे सांगितले मूर्तीचं काय आहे, मूर्ती म्हणजे काय, त्याचं वैशिष्ट्य काय आम्ही सांगितलेलं आहे. त्यामुळे ती प्रख्यात आमच्या विभागात झाली होती. त्यानंतर POPची मूर्ती आली, तर POPच्या मूर्तीच्या माध्यमातूनही आम्हाला बक्षीस मिळालं. मग 2010मध्ये पहिल्यांदा आम्ही देखावा जो केला ना, तो देखावा नुसता देखावा नव्हता, त्याच्यातनं आम्ही जनमानसांना आम्हाला संदेश द्यायचा होता. आणि तो संदेश असा होता, धूम्रपान निषेध, कॅन्सरवरती. आणि त्याचं एवढं म्हणजे अक्षरशः म्हणजे टाटा मेमोरियल हॉस्पिटलची लोक येऊन बघून गेले आणि त्यांना एवढं वाटलं की कुठेच हा प्रकार होत नाही आहे, की हे संदेश असा देत नाही आहे की लोकांना कळलं पाहिजे ना की तुम्ही जे संसर्गजन्य रोग कशामुळे होते. आणि ह्याच्यावरती आम्ही सर्व चित्रीकरण केलं होतं. अगदी खूप आम्ही हे केलं, चांगल्या पद्धतीने आम्ही सजावट वगैरे केली. त्यांना एवढं आवडले की त्यावेळेस त्यांनी आम्हाला तो पहिला पारितोषिक दिला. त्यानंतर VP रोड पोलीस स्टेशनतर्फे आमच्या विभागातला पहिला पारितोषिक आम्हाला मिळालं. लोढा फाउंडेशनतर्फे आम्हाला मिळालं. परत विघ्नहर्तातर्फे आम्हाला परत म्हणजे असे आमचे पारितोषिक आमचे चालू असतात. हे पारितोषिकही खूप महत्त्वाचं असतं तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी, नवनवीन संकल्पना आणण्यासाठी, किंवा सामाजिक संदेश देण्यासाठी तुम्हाला आणखी प्रोत्साहन मिळतं, हुरूप येतं तुम्हाला. हुरूप येतं. माझं तुम्हाला माझ्या माध्यमातून खरोखर विनंती करायची आहे की लोकांनी जसं आता आजही आम्ही असं म्हणत नाही की आमचा गणपती तुम्ही अगदी मीडियावरती येऊ दे आणि याचं होऊ दे, तसं नाही म्हणत आहे. पण खरोखर लोकांना कळू दे की टिश्यू पेपरचा गणपती तुम्ही अवश्य पाहायला या, अवश्य त्याचा दर्शनाचा लाभ घ्या की टिश्यू पेपर किंवा पर्यावरणपूरक गणपती काय असतो. नक्कीच. खरं तर ही मुलाखत झाल्यानंतर बरेच लोक उत्सुक असतील हे पाहण्यासाठी की शाडूचा मातीचा गणपती आम्ही पाहिला आहे किंवा इतर POPचा गणपती पाहिला आहे, मात्र आता टिश्यू पेपरचा गणपती नेमका कसा असतो हे तुमच्याकडून ऐकल्यानंतर नक्कीच भक्तगण जे आहेत ते खरंच गिरगावात जाऊन तुमच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि तुमचा देखावा पाहायला, विशेषतः मूर्ती पाहण्यासाठी तरी नक्कीच येतील. एक शेवटचा प्रश्न होता सर, की येणाऱ्या पिढीला, आगामी पिढीला तुम्ही काय संदेश द्याल, कशा पद्धतीने गणेशोत्सव नेमका साजरा करायला हवा? सर्वात महत्त्वाचं काय की आपण ज्या विभागात राहतो त्याला ज्या विभागामध्ये कमीत कमी 30-40 मूर्त्या असतात, सार्वजनिक उत्सव मंडळ आपले उत्सव साजरा करत असतात. प्रत्येक मंडळाच्या पद्धतीने चालू असतं. आता आमच्या विभागामध्ये आम्ही एक माध्यमातून मागच्या वर्षी आम्ही एक असं हे केलं की सर्व विभागातले जेवढे आमचे सार्वजनिक उत्सव मंडळ आहेत ते एकत्र यावं. त्यामुळे मग आम्ही सर्वांनी एकत्र येऊन अखिल कुंभारवाडा उत्सव समिती आम्ही एक स्थापन केली की जेणेकरून आपण एकत्र व्हावं, एकत्र काम करावं, एकत्र याने कुठे माध्यमातून एकत्र एक व्हावं. आणि तो जसा आमचा विभाग कुंभारवाडा विभाग आहे, आजूबाजूचा विभाग आहे, महादेवबाग आहे, सुतार गल्ली आहे, आमची पहिली भंडारीची कापड गल्ली आहे, पहिली सुतार गल्ली, दुसरी, अशा विभागामध्ये बरेच गणपती आमच्या इथे. त्याचा एक चावी शॉप म्हणून आमच्या तिथे आमच्या कॉर्नरला आहे, लादी बाजार आहे, चावी शॉपचा गणपती आहे. म्हणजे असे जे गणपती आम्ही सर्वांना एकत्र केलं. कशा माध्यमातून एकत्र केलं की अखिल कुंभारवाडा उत्सव समिती आणि परिसर म्हणजे आजूबाजूचे त्यामध्ये आले आणि त्यामुळे एकत्र आले. आमच्या सर्वांची एकमेकांची चांगले हे संबंध असल्यामुळे आम्हाला काय असले की आम्ही एकत्र येऊन त्या पद्धतीने काम करू. त्याच पद्धतीने आमच्या पाठच्या पिढीनी, आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीनी त्याच्यात एकत्र यावं आणि हा उत्सव साजरा करावा. आणि उत्सव साजरा करताना आपण काय करतोय, नुसता उत्सव साजरा नाही करायचा आहे, मला फक्त नाचायचं आहे म्हणून मी गणपती आणायचा उत्साह करत, त्याच्या पद्धतीने नाही करायला पाहिजे. मला गणपती बाप्पा का आणायचा आहे की एक माझ्यामध्ये शक्ती निर्माण झाली पाहिजे, मी पण बाप्पासारखा माझा बुद्धी वाढली पाहिजे, मलाही चातुर्य निर्माण झालं पाहिजे, ह्या पद्धतीने मला त्याकडे बघायला पाहिजे.
आणि त्या पद्धतीने बाप्पाचा उत्सव साजरा केला आणि एकोपाने कार्यक्रम केला पाहिजे. आणि ते होतं. आमचा बाप्पा आमच्या विभागामध्ये सर्व एकोप आहे आमच्याकडे त्या बाबतीत प्रश्न. आणि प्रत्येक मंडळामध्ये आणि आमच्या मंडळामध्ये तर खूपच. म्हणजे थोडक्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ज्याचं जे उद्दिष्ट असतं एकत्र येणं, सार्वजनिक म्हणजेच एकत्र येणं आणि एकत्र येऊन साजरा करणं, हे मुख्य उद्दिष्ट जे आहे ते वर्षानुवर्ष पुढच्या पिढीने जपलं पाहिजे असा संदेश खरं तर खूपच सुंदर संदेश दिलाय सर तुम्ही. धन्यवाद, तुम्ही इथे आलात, तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिलात आणि इतकी सुंदर माहिती दिली. आणि अशा नाविन्यपूर्ण गणेशोत्सव जो आहे तुम्ही साजरा करता. तर तुर्तास आपण इथेच थांबत आहोत, मात्र पुन्हा भेटूया, नवीन गणेश मंडळांशी चर्चा करूया, त्यांच्या अशा नवनवीन काही उपक्रम असतील त्याबद्दल जाणून घेऊया. आणि तुर्तास इथेच थांबत आहोत. तुम्ही पाहत राहा आवाज इंडिया मराठी. आवाज इंडिया मुंबई चैनल की ओर से गणपति बाप्पा मोरया। हर घर में जब बाप्पा विराजते हैं तो उनकी आराधना में बस एक ही भावना होती है, भक्ति, सौंदर्य और सेवा। इस वर्ष आइए अपनी भक्ति को महाराष्ट्र भर के साथ बांटे। आवाज इंडिया टीवी लाया है घर घर बाप्पा घर घर सजावट कॉन्टेस्ट। चाहे आपका घर हो या मोहल्ले का मंडल, अगर आपने बप्पा के लिए सजाए हैं कुछ खास तो बस उसका वीडियो हमें भेजिए। सर्वश्रेष्ठ सजावट करने वाले को मिलेगा आवाज इंडिया की तरफ से सम्मान और आकर्षक पुरस्कार। तो आज ही भेजिए अपने गणपति डेकोरेशन का वीडियो इस नंबर पर 8828089648 और साथ में अपना नाम, इलाका और मंडल का नाम भी जरूर लिखें। आपका वीडियो दिखेगा आवाज इंडिया मुंबई चैनल पर और हो सकता है अगला विजेता आप ही बने। सिर्फ यही नहीं, हम आपके प्यारे बप्पा के आगमन से लेकर विसर्जन तक की पूरी यात्रा को अपने आवाज इंडिया टीवी चैनल पर 24/7 दिखाएंगे। तो देर किस बात की है, गणेशोत्सव 2025 में बनिए मुंबई की भक्ति सजावट की पहचान। आवाज इंडिया मुंबई, आपकी आवाज आपके बप्पा के साथ।